28 नोव्हेंबर 2025 फ्रीडम ॲट मिडनाईट ही 7 एपिसोडची सिरीज, हिंदी सिरीज संपवली. छानच आहे. फ्रीडम फायटिंगमध्ये काय काय झालं, कोणकोणते इन्सिडेंट्स, त्यांचाच सगळा लेखाजोखा आहे. काही काही ठराविक गोष्टी घेऊन, स्पेशली पार्टिशनच्या मागे कोण होतं, कोणाच्या हट्टापायी किंवा कोणाच्या असूयेपायी पार्टिशन झालं ते थोडक्यात सांगितलेलं आहे. तर थोडक्यात म्हणजे आता जेव्हा हे अनरेस्ट सुरू होतं, म्हणजे जेव्हा आता ब्रिटिशांना कळतं की आता यांना फ्रीडम द्यायला पाहिजे, आता म्हणजे इंडियातले लोक ऐकणारे नाही आहेत, आता यांना आपण फ्रीडम म्हणजे त्यांना हँडओव्हर केलं पाहिजे हिंदुस्थान, भारत. तर त्या दृष्टिकोनातनं त्यांची पावलं सुरू होतात, डिस्कशन सुरू होतात, मीटिंग सुरू होतात. आणि त्याच वेळेस किंग पण बदलतो. तर जॉर्ज वॉशिंग्टन आणि त्याची बायको एडविना, तर हे होतात त्यावेळेस किंग आणि क्वीन. तर ते म्हणतात आपण जे काही आहे ते सोपस्कार ॲक्च्युली इंडियात जाऊनच करूया, म्हणजे मलाही जायची इच्छा आहे, मला ते हँडओव्हर करायला आवडेल. म्हणून ते दोघेही आलेले असतात इंडियात आणि ते बऱ्यापैकी फॉरमध्ये असतात आणि खूप म्हणजे चांगलं दाखवलंय त्यांचं वर्तन आणि बिहेवियर. आणि त्यांना सुद्धा पार्टिशन नको असते. शक्यतो ते म्हणतात आम्ही ज्या कंट्रीवर रूल केलं ती तशीच्या तशी जर राहिली तर आम्हाला जास्त आनंद आहे, हे त्यांचे शब्द असतात. पण इकडे काय होतंय की जी काँग्रेस पार्टी असते, ज्याच्यात मेनली नेहरू, जिन्ना, लियाकत अली, सरदार वल्लभ पटेल आणि गांधीजी असतात, आणि अजूनही मौलाना अब्दुल कलाम असतात, भरपूर लोक असतात. तर हे सगळे जेव्हा असतात तर तेव्हा अशा काही मागच्या गोष्टी दाखवल्या आहेत की घटना घडल्या आहेत की ज्याच्यामुळे ह्याला वाटतं जिन्नाला की आपण काँग्रेसचे लीडर राहून काही उपयोग नाही, किंवा आपल्याला सत्ता मिळेलच याची गॅरंटी नाही. कारण एकदा दोनदा गांधीजीच्या भाषणातून असा उल्लेख येतो की मायनॉरिटी आहात तुम्ही, असं. आणि लोक पण गांधीजी गांधीजी गांधीजीच्या विचारांचं हे करत असतात. नेहरू पण खूप फॉर असतात गांधीजींच्या, आणि गांधीजींकरता जेलमध्ये भरपूर वेळ जाऊन आलेले. तर म्हणजे त्यांना हे लक्षात येतं की आपल्याला जर आपल्या मागण्या मान्य करायच्या असतील, मान्य करून हव्या असतील, तर आपल्याला वेगळं काहीतरी केलं पाहिजे. आणि मग ते काँग्रेस म्हणून एक मीटिंगच चालू असते. तो बाहेर पडतो जिन्ना, आणि तो आपली स्वतः तो म्हणतो की मी माझ्याकरता, माझ्या कॉम करता, मी आणि माझ्या लोकांकरता लढीन आणि आमची एक वेगळी हे बनवेन. आणि तो मग मुस्लिम लीग हे करतो. आणि मग दाखवले की प्रत्येक वेळेसच ह्या लोकांमध्ये आपसात क्लॅशेस होत राहतात. म्हणजे हे लोक काही प्रपोजल जर आता म्हणजे ब्रिटिशांकडनं आलाय जर प्रपोजल, तर मग कोणत्या दिशेने जायचं, काय जायचं. तर काही प्रपोजल जरी मांडलं तरी त्याला जिन्नाचा नेहमी विरोध असतो. आणि मग तो जेव्हा बघतो की आपली मेजॉरिटी असल्याशिवाय काही होऊ शकणार नाहीये, आपल्याला काही मिळणार नाहीये, तर मग तो जिथे जिथे मुस्लिम लीगची मेजॉरिटी आहे, म्हणजे पश्चिम बंगालमध्ये, पंजाबमध्ये, सिंधमध्ये, तिथे तो अनरेस्ट म्हणजे दंगली घडवून आणतो. अगदी जाळपोळ बंद करून खोलीमध्ये मारणं, आणि म्हणजे बऱ्याच अशा वाईट घटना घडतात की ज्याच्यामुळे शेवटी ह्या लोकांना विचार करावा लागतो की मग आता त्याला जर पार्टिशन हवंय, त्याला जर वेगळं पाकिस्तान हवंय, तर मग देऊया असं ठरतं. तर गांधीजी याच्यावर मग सोल्युशन सांगतात त्यांना की जिन्नाला सत्ताच हवी आहे ना, तर मग तुम्ही कशाला सत्तेच्या मागे, तुम्हाला आता फ्री इंडिया पाहिजे, तुम्हाला सत्ता नको आहे, तर मग
अं, तर मग तुम्ही सोडून द्या ना, जिन्हाला होऊ द्या प्राईम मिनिस्टर आणि तुम्ही देशाकरता हे करा. तर त्याच्याकरता मग वल्लभभाई आणि हे नेहरू तयार होत नाही. ते म्हणजे ठीक आहे, सत्ता जरी आम्हाला नको तरी त्याच्या अंडर सगळा देश जावा असं आम्हाला वाटत नाही, कारण तो काय करेल त्याचा बिलकुल भरोसा नाहीये. आणि मग तिथून मग गांधीजींचं ह्यांचं परत हे होतं. मग गांधीजी म्हणतात, मग मी तुमच्या विचारांबरोबर, म्हणजे मी तुमच्या बरोबर पण मी तुमच्या विचारांबरोबर चालू शकत नाही. मी आता काँग्रेसमध्ये राहणार नाही. मी माझ्या पद्धतीने फ्रीडम करता फाईट करेन आणि तुम्ही तुमच्या पद्धतीने करा. आणि मग नॉन कॉपरेशन मुवमेंट वगैरे करता मग म्हणजे ते लोक नंतर मग म्हणजे करतात, पण म्हणजे गांधीजी त्यांच्या परीने जिथे कुठे दंगे हे तसे जाऊन लोकांना समजवणं हे करणं, पण शेवटी नाहीच. मग हे लोक सेपरेट सेपरेट जे एडविना आणि लॉर्ड माउंटबॅटन असतो, तर ते सेपरेट सेपरेट जिन्हाला समजवण्याचा प्रयत्न करतात. नेहरूंना, गांधीजींना. गांधीजी म्हणतात, मी माझ्या हयातीत, आणि तो लोकांनाही गांधीजी प्रॉमिस करतात की मी जिवंत असेपर्यंत मी देशाचे तुकडे होणार नाही. माझ्या जीवाचे तुकडे होतील, माझ्या देहाचे तुकडे होतील, पण मी देशाचं विभाजन होऊ देणार नाही, असं गांधीजींनी लोकांना प्रॉमिस केलं असतं. आणि त्यांनी लॉर्ड माउंटबॅटनला पण सांगितलं असतं की मी प्रयत्न करतो शेवटचा दोघांनाही समजावायचा, नेहरू आणि यांना, तुम्ही तोपर्यंत काही करू नका. पण एकूण परिस्थिती बघता त्यांना माहित असतं, मग ते दोन हे सेपरेट बनवतात. आणि परत त्याच्यात जे असतात प्रोव्हिन्स, जे आपले इंडिपेंडंट किंगडम ज्यांची असते त्याच्यात, मग ते म्हणतात आम्ही का कोणाच्या सत्तेच्या खाली यायचं, काय व्हायचं. मग असे दोन इंडिपेंडंट हे बनतात. आणि मग त्याच्यावर शेवटी वोटिंग होतं की काय करायचं. मग शेवटी की पाकिस्तान आणि हिंदुस्थान होऊ द्यायचं, भारत, का अशा वेगवेगळ्या स्टेट. मग त्याच्यातही बंगाल वेगळा होतो, पश्चिम बंगाल, सिंध प्रांत वेगळा, आणि अर्धा सिंध आणि अर्धा पंजाबचा भाग पाकिस्तानात जातो आणि इथे राहतात. त्या याच्यावर मग शेवटी म्हणजे सह्या होतात. आणि म्हणजे शेवटी मग रात्री जेव्हा अनाऊन्स होतं 12 वाजता की आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले, सगळेच कान ओतून ऐकत असतात, पण कोणाच्याच स्वरात आनंद नसतो. ऑल इंडिया रेडिओवरून जेव्हा जिन्हा बोलतो, जिन्हाच्या फक्त याच्यात असतो की आपण आता आपलं पाकिस्तान मिळवलं आहे, पण नेहरूच्या याच्यात हे नसतं. आणि लोक पण म्हणतात, म्हणजे गांधीजींनी आपल्याला धोका दिला. गांधीजी म्हणाले ते मी असेपर्यंत, जेव्हा जीव असेपर्यंत तुकडे होणार, आणि गांधीजींनी आम्हाला गांधीजी खोटे आहेत, खोटं बोलले, असं वगैरे सगळं म्हणजे असं पसरतं. आणि मग पुन्हा भांडाभांडी सुरू होते की हिंदुस्थानामधनं म्हणजे मग आता आमचं हिंदुस्थान आहे, मग मुसलमानांनी का राहायचं, जा इकडनं. म्हणजे मुसलमानांना मारामारी करायची. मुसलमान पाकिस्तान मधले जे लोक असतात ते हिंदू, म्हणजे हा प्रकार परत सुरूच होतो. म्हणजे डिव्हाइड अँड रूल वाला हे जिन्हा करतं, ब्रिटिश करत नाही. म्हणजे हे आणखीन त्याच्यातलं जातं. सरोजिनी नायडू असते, हे सगळे सगळे आता मौलाना वगैरे सगळे असतात, किती जाकीर असतो, पण हे लोक कोणीही म्हणजे अगेन्स्ट हिंदू नसतात. सगळे म्हणजे देशाकरता काँग्रेसमध्ये असतात. हा एकटा जिन्हाची लालसा आणि त्याचा इगो, त्याच्यामुळे देशाचं विभाजन झालेलं, हे त्याच्यात क्लिअर सांगितलेलं. छान आहे सिरीज, छान आहे.